राजकारण केले का या प्रकरणात? एकच वाक्य, जय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, या घोषणा द्यायच्या का? त्यांचं स्वराज्य नाही लावायचं. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात लिहिलंय का? फिर्यादीने तर अट्रॉसिटी कायद्यामध्ये जी काय फिर्याद दिली आहे, आज माझं असेल कुणी त्यांना पाठिंबा घालत असेल, त्याचं नाव पुढे येत असेल तर तुम्ही तपास करा ना, नाव तर घ्या. आणि जर त्याच्यामध्ये काही खोटी फिर्याद आली असेल तर आमचं तर म्हणणं आहे त्या फिर्यादीचं पण तुम्ही नाव हे करा म्हणून. पण तुम्ही न्याय देणार का नाही? हा आक्रोश तुम्हाला मुद्दा म्हणून वाढवायचा आहे का पोलीस प्रशासनाला? फक्त फिर्याद द्यावी यासाठी आंदोलन करावं लागतं या महाराष्ट्रात? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे का? हा नाही का आमच्यासाठी? आज याच्यावर सगळे लोक काम धंदे सोडून बसलेत. कशासाठी बसलेत? हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य दिले त्याच्यासाठी आम्ही सांभाळतो सगळं. त्याचबरोबर हे सर्व आरोपींना मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारी म्हणून यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाची एक SIT समिती नेमून, एक चौकशी समिती SIT नेमून याची चौकशी झाली पाहिजे. या सर्व मागण्यांसाठी म्हणून आज आपण सर्वजण या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमलेलो आहोत. या ठिकाणी सांगण्यासाठी अतिशय दुःख होतंय की आपल्या इतिहासामध्ये किंवा या बीड जिल्ह्याच्या पहिल्या 4 दिवस एकरचा मृत्यू होऊन आणि 4 वर्ष देखील अजून अंत्यविधी नाहीये. का तर आपण त्याचे कुटुंब, जो मयत आलाय त्याचे कुटुंब, आई, बायको, भाऊ, गावकरी, मित्र हे सर्वजण न्याय मागतात की बाबा आमची फिर्याद घ्या म्हणून. काल आम्ही पोलीस बांधवांना काल सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन मध्ये होतो. इकडचं पोलीस प्रशासन कशा पद्धतीने हलगर्जीपणा करतंय, इकडचं पोलीस प्रशासन कशा पद्धतीने टाळाटाळ करतंय, हे सर्व काल गावकऱ्यांनी आणि इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाने ते बघितलेलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं होतं, साहेब आम्हाला अँडोलन वाढवायचं नाही, आम्हाला लवकरात लवकर तुम्हाला वेटीस धरायचं नाही, तर लोकांना वेटीस धरायचं नाहीये. परत त्यांची मानसिकता कुठलीच पर्याय नाहीये. पुन्हा नोंद करून घ्यायची, अगर परत एखाद्या आरोपीचं नाव सहभागी करून घ्यायची. मित्रांनो, आज तुम्ही एक गोष्ट समजू घ्या, विलासराव फुले हा जो आपला तरुण बांधव आहे, या ठिकाणी उमेश माने म्हणून बसलेले. उमेशराव उभा राहा तुम्ही, 1 मिनिट, जरा 2 मिनिट उभा राहा. जरा जिवंत हा पोरगा आज मेला असतो एवढं मात्र नक्की. त्याला वाचवण्यासाठी म्हणून तो बिचारा तिथं गेलाय, त्याला ठरवून मारलेलं आहे. कोण जर किती जरी म्हणलं ना ह्याला मारायचं त्याला, त्यांना हे 2-3 लोकांना मारायचं होतं, बसत त्या सर्वांना मारायचं होतं. ठिकाणी ज्यांनी सीसीटीव्ही बघितले, पोलीस प्रशासनानं पण सीसीटीव्ही बघितले. जर एखादा बाचाबाचीचं आंदोलन असेल किंवा छोट्या खाली एखादं आंदोलन करायचं असेल तर कोण सुरवणे घेऊन जा नाही. व्हिडिओमध्ये अगोदर तो माणूस सुराला पोहतोय, ज्यावेळेस सर्वजणांच्या ठिकाणी त्यांना सगळतायत, ढकलाढकली करतात, तो काढतो पटकन आतमध्ये पोटामध्ये खूप असतोय, पाठीमागे आपला विलास पळत होता. काय व्यवस्था झाल्या असतील किंवा काय जी परिस्थिती काय, म्हणजे पोलीस भरती करणारा चांगलं फिट वर्ग होतं ते. कशामुळे बरं का? केलं पाहिजे आणि या संघटित गुन्हेगारीवर यांच्यावर देखील मोकोका लागला पाहिजे. तोपर्यंत आपण या ठिकाणाहून उठायचं नाही. पाहिजे पाहिजे. खरं तर साहेब माझी विनंती, उमेश मानेकडून सुद्धा तक्रार घेतली पाहिजे. त्याच्यावर जातीवाचक शिवाय केली म्हणून अट्रॉसिटी ऍक्ट तुमचा गुन्हा सुद्धा आरोपीवर करण्यात आला पाहिजे. मी रात्रीपासून पोलीस ठाण्याला म्हणत होतो, तुम्ही आदिवासी तर्फे एक जातीवाचक सुविधा दिली आणि त्याला सोडवण्यासाठी आमचा तानाजी बालूसरा विलास मुले हा सोडवण्यासाठी गेला आणि त्याला त्याची पूर्णपणे एक सर्वसामान्याला म्हणत असताना